राहणार आहे म्हणून निर्णयाकडे चला ना, निर्णयाकडे हे म्हणजे जाण्याचा प्रयत्न करा ना। आता कोण येईल कोण नाही येईल ते कोण येईल कोण नाही येईल याचं सोडून द्या। एवढेच लोक आपला आम्ही जो निर्णय घेतला, अरुणाताई अध्यक्ष होत्या त्या मीटिंगला, त्यांनी निर्णय घेतला 114 फक्त महिला आणि त्यांच्यासोबत काही महिला राहील आणि आम्ही तिथे मार्कावर फुल आणि हार हे करून बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला येऊन इथे आम्ही रॅली काढून इथे चक्काजाम करू। पण मी असं म्हटलं नाही ताई, तसं नाही, आपण उपोषणकर्त्याचा विचार केला पाहिजे, त्यांची दिवसेंदिवस तब्येत ढासळत आहे, त्याच्यामुळे लोकांचे फोन येत आहे आणि कधी यायचं, त्यामुळे या आंदोलनामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील गुणगारी जमात तुमच्या पाठीशी राहणार आहे, सहभागी होणार आहे, याच्यावर एक मत झालेलं आहे आणि ते ठरलेलं आहे। आता उपोषण करताना मी हे विचारू इच्छितो, ह्या कमी जास्त गोष्टी होणार आहे भाऊ, ह्या ॲडजस्ट करायचे आपल्याला। इथे कुणावर हे टीका टिप्पणी करून आपल्याला इथे प्रोग्राम थांबवायचा आहे का? नाही, आपल्याला समोर न्यायचा आहे ना। म्हणून मी तुम्हाला दोघांनाही विचारू इच्छितो, तुमच्या याच्याशी सहमत आहे किंवा नाही आहे हे सांगून द्या एकदाचं, म्हणजे आपण समोर मार्गक्रमण करू। नाहीतर असे जर ऑब्जेक्शन येत असेल तर ते पुढे काम होणार नाही, हे लक्षात ठेवा। बोल अजून कोणी आहे का बोलणार आहे? बोला, मत मांडायचं आहे। आपण टीम वर्क कसे काम करू शकतो याच्यावरच बोला। टीम वर्क आहे हे, त्यांनी सगळ्यांनी टीम वर्क करायला पाहिजे, बस आणखी काही कोणाला सांगण्याची गरज नाही। बघा, कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग केलं जात असते। या मोर्चाचं प्लॅनिंग झालं का नाही झालं मला माहीत नाही, पण इथं जेव्हा आलो आणि आणून टाकलं तर असं मला तरी वाटलं की आम्हाला मरायसाठी आणून टाकलं। स्पष्ट शब्दात सांगतो मी तुम्हाला, स्पष्ट शब्दात। आयोजक टीम जे आहे, संयोजक टीम जे आहे, आयोजक टीम जे इथं 3-4च लोक दिसत आहे आम्हाला, आहे का नाही? त्या लोकांचं कर्तव्य नाही का, जे बसलेले आहेत ते काय करत आहे बरं? फक्त आपल्या नेमक्या लोकांना फोन करण्याचं काम आहे का? पॉम्पलेट किती छापले तुम्ही? 1000 किती लाख आहे म्हणता तुम्ही? प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पॉम्पलेट गेलं का? प्रत्येक माणूस व्हॉट्सअपवर आहे का? आहे का? हां, तुम्ही इथं आम्ही जेव्हा आलो, मला पूर्ण माहीत आहे इन्फेक्शन, मी माझे जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलनं धरणे करून आहो, मी रोजचा ड्रेस चेंज करत असतो, मी रोज साबणीनं हात धुवत असतो, मला माहीत आहे ते कशा पद्धतीनं करायचं आहे। मी यांना सुद्धा म्हटलं, पण भाऊ टाळतात का बरं टाळतात मला माहीत। दुसरी गोष्ट, मी पहिल्या दिवशी म्हटलं की इथं पाण्याची बकेट पाहिजे आंघोळ करायला। आज माझे 2 भाऊ दवाखान्यात गेले, जर त्यांच्या जीवाला काही झालं असतं तर तुमचं काही नसतं गेलं, त्यांच्या परिवाराला आघात झाला असता। 3 दिवसापासून जे आम्ही इथं निरंतरपणे वाट पाहून राहिलो, 3 दिवसापासून हे लोक बाहेर झोपून राहिले, बाहेर स्वतःची मंडपाच्या बाहेर लेडीज सुद्धा आहे का इथं? या लोकांव्यतिरिक्त जे लोक बसले आहेत त्यांना गांभीर्य आहे का? हे नेमकेच लोक काम करणारे आहेत। चाचानेताई, सविताताई इथून जेव्हा जातात संध्याकाळी, ते पूर्ण त्यांचे जे अमरावती सर्कल आहे त्यांचं जे ज्या क्षेत्रामध्ये काम आहे त्यांना कॉल करत राहतात रात्री 12-1 वाजेपर्यंत, यूट्यूबवर ते त्यांचे आव्हान करत असतात। त्यासोबतच त्या सकाळी ज्या लोकांच्या घरी जातात त्या लोकांपासून ते इतर एरियामध्ये जातात, त्यांना जाऊन प्रचार करतात की तुम्ही या मोर्चाला। तिथून आल्यानंतर स्वयंपाकावर भिडतात, स्वयंपाकाहून आल्यानंतर इथं भिडतात, इथून आल्यानंतर सगळ्यांना आव्हान करतात, आव्हान केल्यानंतर परत तिथे जातात। त्यांना खरं गांभीर्य दिसते मला, त्यांना हे माहीत आहे लोकांना कसं आणलं पाहिजे, इथं लोकांचं नियोजन कसं केलं पाहिजे, लोकांना समजून कसं सांगितलं पाहिजे, या पद्धतीचं गांभीर्य त्या लोकांना आहे, बाकी लोकांना नाही आहे का? मग कशाला बनली ते संयोजक टीम, आहे का नाही? मी इथे जेव्हापासून आलं मला खरंच वाटलं की इथलं नियोजन शून्य आहे आणि प्रत्येकानं आपापली जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे। प्रत्येकानं जर आपापली जिम्मेदारी नाही घेतलं,
जे आपले 70 वर्ष वाया गेले, समोरचे वर्ष तसेच वाया जाणार आहे. सगळ्यात पहिले इथं जेव्हा धरणा आमरण उपोषण केलं त्या दिवशी इथं 12 लोकांची टीम असणं गरजेचं होतं. हे बिचारे 2 लोक सह्या घेतात, टीके लावतात, त्याच्यानंतर जे काही इथलं जे देवाणघेवाण आहे ते पाहतात, लेणं तिकडं बाहेरचे कामं पूर्ण पाहतात. आम्हासमोर सगळ्या लोकांची पाणी ताई आमच्याला पाणी नेहमी आणते म्हणून आम्ही आज जागेवर तरी आहोत.